तर आज बैलगाडीच्या शर्यतीत ह्या कार्यकर्त्याचा गेम होता वाचला. तर काय आजचा विषय आहे चला की मग सांगतो. आज होतं बघा आपल्या पंचकृषीत म्हणजे आपल्या कोड्याच्या माळावरती भव्यदिव्य असं श्रीनगर केसरीचं बैलगाडी शर्यतीचं मैदान. त्या शर्यतीच्या मैदानासाठी सकाळ सकाळी लवकर आवरून आपण आलेलो कोड्याच्या माळावर. तसं मैदान तर सकाळी 7ला चालू झालं, पण आपल्याला एडिटिंगचं काम असल्यामुळे आपण मैदानावरती 10 वाजता आलेलो. आणि मैदान एवढं मोठं होतं त्यामुळे बक्षीस पण झकास अशी मोठी मोठी ठेवण्यात आलेली. आणि या मैदानासाठी फक्त जिल्ह्यातूनच नाही तर अखंड महाराष्ट्रातून पब्लिक आलेलं. आणि हा आकडा पण काही कमी नव्हता. जवळपास 5 ते 10 लाख शर्यतप्रेमी शर्यत बघण्यासाठी इकडे आलेली. महत्वाचं म्हणजे चंद्रदादांनी हे बैलगाडी शर्यतीचं मैदान एवढं मोठं भरवलेलं की अखंड भारतभर ही पहिल्यांदाच एवढं मोठं बैलगाडी शर्यतीचं मैदान झालं. भूक लागली म्हणून पेरो नाही गेलो तर पेरो ज्यांच्याकडे घेतला ते आपलंच फॅन होतं. आणि लस्सी पॅनर इंस्टा फॅमिली मधलं आपलं 2 फॉलोअर्स पण भेटले. आता हे बैलगाडी शर्यतीचं मैदान तर मोठं होतंच, पण या मैदानावरती सगळ्यात मोठं प्रमुख पाहुणे येणार होतं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे. चंद्रदादांनी आपल्या उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत सुद्धा एकदम जंगी रूपात करून टाकलं. दुसऱ्या चौथ्याचं मैदान चालू झालं तोपर्यंत आपण मेन स्टेजवरती जाण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण मेन स्टेजवरती आपल्याला काही जाता आलं नाही कारण आपल्याकडे काही व्हीआयपी पास नव्हता. पण आपण हाय त्या स्टेजवरूनच बाकी सगळं शूट करून घेतलं. तोपर्यंत इकडे जनरलचं पण मैदान चालू झालं. जनरलच्या मैदानात हरण्याचा खोळंबा झाला, पण हेलिकॉप्टर पाहिजे मात्र पहिला नंबरच काढला. आणि नंबर आल्यानं हेलिकॉप्टर पाहिजेच्या फॅननी भरपूर असा जल्लोष पण केला. तोपर्यंत इकडे पट्टा पद्धतीचं मैदान सुद्धा सेमीफायनल पर्यंत आलेलं. पण काही पण म्हणा चंद्रदादांना मांडलंच पाहिजे, कारण एवढं मोठं बैलगाडी शर्यतीचं मैदान भरवणं आणि ते व्यवस्थित पार पाडणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. आणि अशा या पट्टा पद्धतीची ओढ लागली सर्वांना ते म्हणजे फायनलची. आणि इथलं फायनल नेलं ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या लक्कडनं.